इडापिडा घेऊन जायगे मारबत। नागपुरात ही घोषणा दुमदुमली आहे। काळ्या मारबतीची सुरुवात 1880 मध्ये झाली, तर पिवळ्या मारबतीची सुरुवात ही 1885 मध्ये झाली होती। देशाविदेशात वेगळी ओळख मिळालेल्या या उत्सवाला जवळपास 144 वर्षांची परंपरा आहे। संपूर्ण देशात हा उत्सव फक्त नागपुरातच साजरा केला जातो आणि आज नागपूरकर या उत्सवाला मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस महातुरे यांच्याकडून। तेजस, मारबत उत्सवाचा कसा उत्साह आज पाहायला मिळतोय? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर काळी आणि पिवळी मारबतचं जे आहे ते मिलन थोड्या वेळात होणार आहे। काळी मारबत जी आहे ती आता बुधवार पेठवरून नागपूर इथे पोहोचलेली आहे। या ठिकाणी जर बघितलं असेल तर दोन्ही मारबतीचे मिलन होणार आहे आणि प्रथेनुसार जे आहे ते दूध पाजलं जाणार। आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात नागपूरकरांनी गर्दी केलेली आहे। एका अर्थाने जर बघितलं असेल तर मारबती आहे, काळी मारबतीला अनुष्ठान प्रथा आहे, समाजात जे रोगराई आहे अशा प्रकारच्या रोगराईला एका अर्थाने मात करण्यासाठी या काळ्या मारबतीकडे बघितलं जातं। तर काही वेळा तर पिवळी मारबत सुद्धा येणार आहे समाजातले अनिष्ट प्रथाचा विरोध करण्यासाठी ही। आणि यावर्षी जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे समाजाचे बडगे आहेत ते बडगे काढले जाणार आहेत। वेगवेगळे समाज विरोधक जे बडगे आहेत ते बडगे असणार आहेत। त्यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या युद्ध झाला त्या युद्धा दरम्यान पाकिस्तानच्या संदर्भात सुद्धा एक प्रतिमार्चक मूर्ती असणार आहे, त्याला बडगे असं संबोधले जातात। निश्चित। मात्र तेजस, मारबत आणि बडगे यांच्यातला फरक नेमका काय? आपण जर बघितलं असेल तर बडगे समाजातली क्रूर प्रथा एका अर्थानं असं म्हणता येईल की समाजात एक प्रतिमात्मक मूर्ती असते, ते मूर्ती असते जे काही समाजात विरोधात असे जे घटना असतात त्या प्रतिकारचं जे मूर्ती असते। यंदा आपण जर बघितलं असेल तर डोनाल्ड ट्रम्प याची सुद्धा बडग्या जे आहे ते असण्याची शक्यता आहे। त्यासोबत जर बघितलं असेल तर वेगवेगळे प्रतिकात्मक जे मूर्ती असते, पुतळे असते ते असतात। त्यासोबत पाकिस्तानचे सुद्धा यंदा पुतळा असणार आहे। ज्या प्रकारे पाकिस्तान भारतावर ज्या प्रकारे कारवाई करत आहे, ज्या प्रकारे बॉम्बस्फोट ज्या प्रकारे करत आहेत त्याला अनुसरून जे बडगेच्या प्रतीक असणार आहे, जे समाजातलं विघातक शक्ती आहे त्याला बडगे समजतात। निश्चित। धन्यवाद तेजस आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे नागपूरमध्ये या मारबत उत्सवाचा उत्साह हा आता पाहायला मिळतोय। तर इडापिडा घेऊन जायगे मारबत अशी घोषणा आज नागपूरमध्ये ही दुमदुमल्याचं पाहायला मिळतंय। शेकडो नागपूरकर या उत्सवामध्ये सहभागी झाल्याचं देखील दिसून येतंय। तर नागपूरमध्ये गेल्या 144 वर्षांपासून ही परंपरा जपत नागपूरकर हा उत्सव साजरा करत असतात। मारबत, काळी मारबत आणि पिवळी मारबत अशा पद्धतीनं हा उत्सव हा साजरा केला जात असतो। तर संपूर्ण देशभरात फक्त नागपूरमध्ये हा उत्सव साजरा केला जात असतो। तर पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी तेजस महातुरे हे आमच्या सोबत जोडले गेलेले। तेजस, हा जो मारबत उत्सव आहे तो नेमका कशा पद्धतीने साजरा केला जातो? आपण जर बघितलं असेल तर हे जे वर्षानुवर्ष परंपरा आहे, 140 वर्ष या परंपरेला पूर्ण झालेलं आहे। आणि जगात जर बघितलं असेल ते परंपरा कुठेच नाही, ती परंपरा फक्त संत्रानगरीत आपल्याला दिसत आहे। आणि हे परंपरा आजही जोपासता भोसले कालीन ज्यावेळेस आहे त्या काळापासून एका अर्थाने हे परंपरा चालत आहे। मागील दोनदाही जे काही बडगे आणि जे काही निघायला सुरुवात झाली काळी आणि पिवळी मारबत याची जी प्रचिती आहे ते संपूर्ण नागपूरकर याची वाट बघत असतो आणि डोळ्यात देखत कर्ज साठवून ठेवणारा क्षण असतो। कारण की एका वेळी संपूर्ण नागपूरकर रस्त्यावर उतरत असतात आणि या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर एक मोठा उत्साह, मोठा आनंद असतो, ढोलताचा पथक असतो, त्यासोबत तरुणाईची गर्दी सुद्धा आज रस्त्यावर याच्यावर आपल्याला दिसत आहे। निश्चित। तेजस, मात्र ही काळी मारबत आणि पिवळी मारबत हे नेमकं कशाचं प्रतीक आहे? काळी मारबत ही समाजातल्या विरोधी जे आहेत, समाजात जे अनिष्ट प्रथा आहे ती आहे ते जे काही वर्षभरात जे काही इडापिडा घेऊन जागे मारबत असं म्हणत आहे। समाजात जे काही घडत असते त्या समाजाच्या प्रतिकाच्या विरोध मध्ये काळी मारबत असते। तर पिवळी मारबत ही समाजात समृद्धी आणावा, एक नवीन संकल्प आणावा आणि समाजात सामाजिक भावना घेऊन एका अर्थाने एकोपा राहावा हे या पिवळी मारबतकडे बघितलं जातं। आणि दोन्ही मारबतीचे एका अर्थाने जर बघितलं असेल तर लोक मोठ्या श्रद्धेने दर्शन करत असतात। हे दोन्ही मारबत वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली असते आणि इथे जे मिलन जे आहे ते पाडव्याच्या दिवशी म्हणजे बैल पूजनच्या दुसऱ्या दिवशी जे पूजन केले जाते आणि तिला एका चौकामध्ये एका अर्थाने दूध पाजलं जाते, हे एक वैशिष्ट्य आहे।
या संपूर्ण एकत्व. निश्चित तेजसच्या पद्धतीनं आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं नागपूरकरांनी या उत्सवामध्ये सहभाग नोंदवलाय. प्रशासनाकडून कशा पद्धतीनं काळजी घेण्यात आलेली आहे? नक्कीच प्रशासनाची सुरक्षा आहे. माझे कॅमेरामॅन सुमित दाखवेल की कशा प्रकारे येथे काळी मारबत जे आहे ते काळी मारबत आहे. आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात नागरिकांची इथे गर्दी केली आहे. आपल्या कॅमेरामॅन दाखवत आहे कशा प्रकारे बळगे सुद्धा आलेले आहेत आणि एक बघू शकता महिला आहे ती महिला जी प्रतिमात्मक मूर्ती आहे त्यासोबत काळी मारबत सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि प्रचंड गर्दी एका अर्थाने नागपूरकरांची हे संपूर्ण आपल्याला नागपुरात दिसत आहे. निश्चित धन्यवाद तेजस आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर मारबत उत्सव हा नागपूरमध्ये साजरा केला जातो. मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला एक ऐतिहासिक वारसा आहे. यामध्ये काळी आणि पिवळी मारबत असे दोन प्रकार असतात. तर इडापिडा घेऊन जायगे मारबत अशी घोषणा आज नागपूरमध्ये दुमदुमल्याचं पाहायला मिळतंय. प्रशासनाकडून देखील चोख व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे, कारण नागपूरकरांनी मोठ्या संख्येनं या उत्सवामध्ये सहभाग नोंदवल्याचं दिसून येतंय. तर नागपूरमधून ही दृश्य आपण पाहतोय. संपूर्ण जगात मारबत बडग्या उत्सव हा साजरा केला जातो. तर गेल्या 144 वर्षांपासून हा उत्सव नागपूरमध्ये देखील मोठ्या आनंदानं उत्साहानं साजरा केला जातो. तर ऐतिहासिक वारसा असलेली ही परंपरा जी गेल्या 144 वर्षांपासून नागपूरमध्ये साजरी केली जाते. ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या या मारबत महोत्सवाला नागपूरमध्ये सुरुवात झालेली आहे. तर काळी मारबत आणि पिवळी मारबत हे प्रत्येक नागपूरकरांचं श्रद्धास्थान आहे. तर बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी हा मारबत आणि बडग्या उत्सव हा साजरा केला जात असतो. तर याच दिवशी समाजातील कुप्रथा आणि रोग दूर करण्यासाठी नागपूर शहरात ही मारबत मिरवणूक काढली जाते. तर मारबत महोत्सव हा पुढील काही दिवस नागपूरमध्ये साजरा केला जाईल. तर मारबत उत्सव हा पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी काढला जातो. याची मोठी मिरवणूक शहरातून निघत असते आणि याच वेळी काळी मारबत आणि त्याचबरोबर पिवळी मारबत एकमेकांसमोर येतात आणि वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जात असतो. तर राष्ट्रीय असेल, आंतरराष्ट्रीय समस्या असेल, स्थानिक समस्यांवर भाष्य करणारे, त्याचबरोबर या सगळ्याचा नाश होऊ दे यासाठी ही मारबत मिरवणुकीमध्ये विविध संदेश देखील दिली जातात.